पुण्यात मोठ्या फसवणुकीचा प्रकार उघडकीला आलाय। थेट केंद्रीय मंत्र्यांसोबत कॉन्फरन्स कॉल झाल्याचा बनाव करून निवृत्त बँक अधिकाऱ्याची तब्बल 4 कोटींची फसवणूक करण्यात आलेली आहे। या निवृत्त बँक अधिकाऱ्याची ही फसवणूक कुणी केली आहे, कशा पद्धतीने फसवणूक केलेली आहे, बघूया त्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। निवृत्त बँक कर्मचाऱ्याला गंडा, मेहुण्याकडूनच 4 कोटींची फसवणूक। 4 वर्षांपासून फसवणूक, अखेर पोलिसात धाव। केंद्रीय मंत्र्यांसोबत कॉन्फरन्स कॉल, रॉच्या गुप्त मिशनमध्ये कामगिरी आणि 38 कोटी रुपयांचं बक्षीस अशा आमिषांवर विश्वास ठेवल्यानं पुण्यातील एका निवृत्त बँक अधिकाऱ्याची 4 कोटींची फसवणूक झाली आहे। धक्कादायक म्हणजे पीडित व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांनीच त्याची फसवणूक केल्याचं उघड झालंय। पुण्यात राहणारे सूर्यकांत थोरात हे सेवानिवृत्त बँक कर्मचारी आहेत। 2019 मध्ये त्यांचा मेहुणा सुनील प्रभाळेनं त्यांची फसवणूक करत सूर्यकांत यांच्याकडून पैसे लुटल्याचं समोर आलंय। मुलगा केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये कार्यरत असल्याची मेहुणा सुनील प्रभाळेनं बतावणी केली। मिशन पूर्ण केल्यानं मुलाला 38 कोटी मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। 38 कोटी मिळवण्यासाठी त्यानं सूर्यकांत यांच्याकडे मदतीची विनंती केली। प्रोसेसिंग फी, वकील फी, वरिष्ठांना भेटवस्तू देण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली। सूर्यकांत यांचा विश्वास संपादन करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या आवाजात फोन करण्यात आला। बनावट फोन नंतर सूर्यकांत यांनी 4 वर्षांमध्ये 4 कोटी दिले। अनेकांकडून उसने पैसे घेऊन सूर्यकांत यांनी सुनील प्रभाळेला मदत केली। 4 वर्षे उलटूनही पैसे न मिळाल्यानं सूर्यकांत यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली। माझी फसवणूक, माझा मेहुणा सुनील बबनराव प्रभाळे, त्याचा मुलगा शुभम सुनील प्रभाळे हा रॉ एजंट आहे असे सांगून त्याला त्याच्या कामाचे 38 कोटी रुपये SBI बँक मध्ये जमा आहेत असं त्यांनी त्याचा मेल दाखवला। अनेक जणांशी माझे कॉन्फरन्स कॉल वगैरे झाले आणि त्या विभागाचे ते अधिकारी मेन अधिकारी आहेत असे सांगून त्यांच्याशी बोलणे करून त्यांनी मला सांगितलं की याच्या कामाचे पैसे मिळणार आहेत, काळजी करू नका, तुम्ही आता यांची जी आता जी आहे ही फी भरा आणि तुमचे पैसे तुमचे मिळून जातील, काळजी करू नका असं त्यांनी वेळोवेळी त्यांनी मला त्या लोकांकडून मला एक आधार दिला। आपल्याच घरातल्या व्यक्तीला मदत करण्याचा एवढा मोठा फटका सूर्यकांत यांना बसलाय। सूर्यकांत यांनी अनेकांकडून उसने पैसे घेऊन मेहुण्याला मदत केली। आता या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे। फसवणुकीनंतर ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत थोरात यांनी पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली। तक्रारीनंतर हा गुन्हा आहे तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वळवण्यात आलेला आहे। एवढंच नाही तर या प्रकरणामध्ये पुणे पोलीस गुप्तहेर खात्याचं कोण आहे का याची चौकशी या प्रकरणात करत आहेत। कारण गुप्तहेर खात्याचं नाव सांगून ही फसवणूक केल्यामुळे गुप्तहेर खात्याची ही काही अधिकारी या प्रकरणामध्ये चौकशी करणार असल्याचं समोर आलेलं आहे। थेट केंद्रीय मंत्र्यांच्या फोनचा बनाव करून फसवणूक करण्यात आल्यानं पुण्यामध्ये खळबळ उडालेली आहे। अशा प्रकारे कोणत्याही बनावट फोन कॉलवर आणि आर्थिक व्यवहारांवर विश्वास ठेवताना दोनदा विचार करावा आणि मगच पुढची कृती करावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।